दुर्गम आदिवासी भागात शिक्षणाची सोय नाही, त्यामुळे इच्छा असूनही मुलीला शिकवता आलं नाही। निदान पुढच्या पिढीच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून जळगावातल्या एका आदिवासी पित्यानं स्वतःची जमीन विकून गेल्या 5 वर्षांपासून आदिवासी पाड्यावर विना अनुदानित आश्रमशाळा सुरू केली आहे। चोपडा तालुक्यातल्या मराठी गावातली ही वीर खाजा नाईक आश्रमशाळा 1ली ते 9वी पर्यंतचे वर्ग या शाळेत भरतात। पंचक्रोशीत या आश्रमशाळेचं नाव मानानं घेतलं जातं। एकीकडे 7व्या वेतन आयोगासाठी सरकारी कर्मचारी संपाचं हत्यार उपसत असताना या शाळेवरचे 14 शिक्षक इथं बिनपगारी ज्ञानदानाचं कार्य करतात, कारण ही शाळा बिगर अनुदानित आहे। गोपाळ चव्हाण या दानशूर व्यक्तीनं स्वतःची जमीन विकून ही शाळा सुरू केली आहे। स्वतःची जमीन विकली आणि इथं पूर्ण खर्च केले आणि काही ये दानशूर लोक काही देणगी देतात, काही आता सुद्धा आणलेले आहेत। तरी या लोकांमुळे असे बरेच अडचणी दूर होत आहेत। आमचे सोयीसुविधा मुलांना पूर्ण मिळते, शिक्षक स्टाफ बी चांगला आहे, ते पण शिक्षण चांगले देतात मुलांना। या शाळेतील शिक्षक चोपडा परिसरातून गहू, तांदूळ असं धान्य गोळा करून विद्यार्थ्यांची 2 वेळच्या अन्नाची गरज भागवतात। या दुर्गम भागातल्या मुलांना शिक्षणाचं फारसं महत्त्व वाटत नसलं तरी शाळेत जेवण मिळतं म्हणून 250 मुलं-मुली शाळेत येतात। जळगावातील सेवा ग्रुपनं सोशल मीडियावर केलेल्या एका आव्हानाच्या माध्यमातून 48 तासात जमा झालेले 10 क्विंटल गहू, तांदूळ, वह्या, पुस्तकं, चप्पल, गणवेश या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले। हा सुखद धक्का मिळाल्यानं मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच होता। शासनाचं 1 रुपयाचंही अनुदान नसताना या आश्रमशाळेत ज्ञानाचा दिवा अखंड तेवत ठेवणारे शिक्षक देखील यामुळे आनंदित झाले। जुने कपडे किंवा शैक्षणिक साहित्य जमा करून जिथे गरज आहे त्या आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण मागच्या 4 वर्षापासून उपक्रम करतोय। या वर्षी देखील चोपडा तालुक्यातली एक शाळा आहे, विनाअनुदानित शाळा आहे, 350 मुलं शिकत आहे। शिक्षणाचा यज्ञ या ठिकाणी चालतो, पण त्या ठिकाणी शासनाची कुठलीही ग्रँट नाही आहे। त्या मुलांना 2 वेळेचं जेवण, वह्या, पुस्तकं आणि किमान कपडे एवढं उपलब्ध व्हावं म्हणून आपण एक पुढाकार घेतला। काही लोकांनी खूपच मदत केलेली आहे, पुस्तकं, वह्या, कपडे यांची खूप मदत, चप्पल वगैरे खूप मदत झालेली आहे। आणखी जर तसे लोक असतील तर त्यांनी प्लीज आम्हाला मदत करावी, कारण आम्ही जेणेकरून शिक्षण घेऊ, जेणेकरून पुढे जाऊ। या ठिकाणी एक प्रश्न असतो तो फक्त एक जेवणाचा आणि फक्त शिक्षणाचा। आज ही शिक्षणाची भरून काढण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी कार्य करत आहोत। आम्हाला शासनाचं 1ही रुपयाचं अनुदान या ठिकाणी मिळालेलं नाहीये आणि तरीही आम्ही या ठिकाणी एक मनापासून काम करत आहोत। आदिवासी पाड्यात शिक्षणाच्या गळतीचं प्रमाण मोठं आहे, त्यामुळे या शिक्षकांना पाड्यावर जाऊन पालक तसंच मुलांमध्ये शिक्षणाबाबत जनजागृती करावी लागते। त्यांना शाळेत दाखल करावं लागतं आणि त्यासाठी हे सगळेच बिनपगारी शिक्षक पोट तिडकीनं काम करतात। त्यांच्या या कामाला झी 24 तासचा सलाम। विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।